हिमायतनगर मनापाल ओपरा मराठी शाळेचा शाळा प्रमुख या नात्यानं पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 19 एप्रिल 2024 शुक्रवारी शाळा पूर्व तयारी मेळावा URCच्या माध्यमातून आयोजित करण्याचं नियोजन दिलं होतं, त्याप्रमाणे केलं. आमच्या रेश्मी मॅडमला मी आवर्जून बोलवलं, त्यांनी पण कामात कमी वेळ काढून आवर्जून आल्या आणि त्यांना त्या गेल्या वेळी पण होत्या. त्यांच्या सूचना, त्यांचं मार्गदर्शन हे अतिशय उपयुक्त असतं. आणि विशेषतः बालवाडीचे हे 4 जण आहेत, सोनाली ताई आहे, लक्ष्मी आहे, लता आहे आणि आरती आहे. ह्या चौघींचं इतकं छान बॉन्डिंग झालेलं आहे कामाच्या बाबतीत, एकमेकाचं नियोजन करणं. आणि त्यातून त्यांनी मला एका वाक्यात सांगितलं की सर तुम्ही निश्चित राहा, कारण आम्हाला आता रिझल्टचं काम आहे. पण त्यांनी कुठल्याही प्रकारे तक्रार खेद न करता खूप सुंदर पद्धतीने नियोजन केलं. साहित्य वगैरे सगळं आणणं, पुस्तकं, ते सगळं नियोजन केलं. आणि म्हणून मला जेव्हा मी सगळं ते पाहिलं तेव्हाच मला वाटलं की नाही, आता आमच्या रश्मीताईंना आपल्याला फोन करून आवर्जून बोलवणं हक्काचं आहे. त्या आल्या, खूप धन्यवाद, माझं तुमचं स्वागत आहे. दिलगिरी व्यक्त करतो की हा धारावीतला गल्लीबोळातल्या शाळेचा भाग आहे, त्यामुळे ताबडतोब काहीतरी मागवलं की ताबडतोब काहीतरी येईल असं काही नाहीये, काही हरकत नाहीये. पण खूप धन्यवाद. आता 2 शब्द तुम्ही सगळ्यांना सांगा ही विनंती आहे. सर्वप्रथम मी हे उपस्थित, तुम्ही अंगणवाडी सेविका बालवाडीच्या आहात, तुम्ही सगळ्या अगदी घरातलं कार्य असल्यासारखं तुम्ही इथे मनापासून मला कार्य करताना दिसलात. की असं नाही की हे काम तुझं आहे ते माझं आहे असं नाही, ते वॉचमॅन पासून अगदी शिपाई हमाल किंवा माजी विद्यार्थी यांनी सुद्धा सहभाग नोंदवला. हे प्रकर्षाने SMC अध्यक्ष सुद्धा आले होते. आणि मुख्याध्यापक श्री कारंडे सर यांनी अगदी काय म्हणू आपण की खूप कमी वेळात आणि खूप छान तुमच्या संवाद कौशल्याने आणि सर्वांच्या संवाद कौशल्यच माझ्याकडे आहे, बाकी कसल्या पेनाला कागदाला माझा हात लागला नाही. हेच तर महत्वाचं योगदान आहे सर. आणि कुठलीही गोष्ट एकी असल्याशिवाय साध्य होत नाही. एकीचं बळ खूप असतं, खूप मोठं असतं. आम्ही काल चौघी आम्ही प्लॅनिंग करतो. दादा, त्या दिवशी फक्त प्लॅनिंग केलं.